श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेलं आहे. दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचे नाते दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावे, त्यांच्यातील प्रेम, काळजी, परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावाने बहिणीचा कायम एक पाठराखा व्हावे आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठराखी व्हावे, म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरे केले जाते. बघा, 2026मध्ये पौर्णिमा ही तिथी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 असणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार हाच दिलेला आहे. तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधायचा कालावधी हा सकाळी 6:19 पासून ते 9:48 दिलेला आहे. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. या दिवशी चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहाच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरतो आहे. राहू काळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. आता बघा, 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, मात्र ते भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहण संबंधित नियमन पाळण्याचेही बंधन नाही. त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरात तुम्ही राहू काळ वगळता कोणत्याही वेळेला राखी भावाला बांधू शकता. ग्रहणाचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही. मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे अशा ठिकाणी मात्र ग्रहण पार पडल्यावरच रक्षाबंधन करावं असा सल्ला ज्योतिषांनी दिलेला आहे. आता बघा, भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळे यंदा 2026मध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रा काळाचे सावट आहे की नाही तर पहा, यंदा वैदिक पंचांगानुसार भद्रा काळाचे सावट रक्षाबंधनाला नाही, कारण 28 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्रा काळ हा संपत असल्यामुळे 28 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काळाची सावली नसणार आहे. पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही. तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ याची संपूर्ण माहिती मी पुढे सविस्तर दिलेली आहे, ती देखील जाणून घेऊया. पण त्या अगोदर रक्षाबंधनाविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया. येत्या 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन आलेलं आहे. रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे करावे, भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्यात, औक्षण योग्य पद्धतीने कसे करावे व कोणत्या वेळेत करावे, या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे, मासिक पाळी, सुतक, विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का, 3 शुभ मुहूर्त कोणते व राहुकाळ कोणत्या वेळेत आहे, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या वडिलांना, एक बहीण आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्या भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते. एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते. तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या असतील तर यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचे सर्व काही चांगले होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे हे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबत देवपूजासुद्धा उजव्या हाताने करावी अशीही मान्यता आहे. भावाचे औक्षण करण्यापूर्वी घरातील देवांचे औक्षण करा व एक राखी देवाऱ्याला आवर्जून बांधा आणि त्यानंतर आपल्या घरातील मंडळीसोबत आपण रक्षाबंधन साजरे करू शकतो. राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचे नसते, एवढा नियम तुम्ही नक्की पाळा.
आता पाहूया औक्षणाचे ताट शास्त्रयुक्त पद्धतीने कसे करावे. औक्षण करताना कोणते कोणते साहित्य लागते ते आपण प्रथम पाहूयात. तर आपल्याला प्रथम ताम्हण लागते. त्यामध्ये आपण हळदी कुंकुवासोबत बरोबर मध्यावर अक्षता ठेवायच्या असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची आहे. तसेच मध्येच निरंजन पेटवून ठेवायचं आहे आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवाव्यात. हे औक्षणाचं तामण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला हे तामण ठेवावे. आता ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरतो याबद्दल देखील थोडक्यात त्याविषयी माहिती घेऊया. तर प्रथम निरंजन याविषयी माहिती घेऊया. औक्षण करताना निरंजन का बरे वापरतात. तर निरंजन म्हणजे दिवा. त्याने ओवाळल्याने त्यांच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचे आयुष्य उजाळून निघावे. निरंजन हे नेहमी 2 वाती किंवा 5 वातीचे असावे. त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा. तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरंजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी वापरले जाते. हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्षी ठेवून करतो. अग्नी हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्नीमार्फत जावी आणि म्हणून निरंजन पूजा आरती करताना दिवा लावतो. तसेच आता आपण सुपारी पाहूया. त्यांचे आयुष्य सुपारीसारखे ठणक व मजबूत व्हावे म्हणून आपण औक्षण करताना सुपारीही वापरत असतो. आता बघा सोने का ओवाळावे, चांदीने का नाही बरे. तर त्यांचे आयुष्य सोन्यासारखे निष्कलंक होऊन त्यांच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी यावी. अगदी साधा सोपा हा त्याचा अर्थ आहे. आता अक्षता करतानाही अखंड तांदळाच्या अक्षता असाव्यात. त्या कुंकू किंवा हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली अशी अक्षता असावी. म्हणजे पांढरे तांदूळ थेट अक्षता म्हणून घेऊ नका. अक्षतांनी आपण आशीर्वाद देतो तसेच त्या शुभ कार्यात देखील आपल्याला वापरल्या जातात. ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचं. म्हणजे कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो, असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे. माझी आजी कापसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताट राहू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायची. थोडक्यात काय तर चांगले आरोग्य मिळो असा आशीर्वाद द्यायची. आता औक्षण कसे करावे ते पाहूया. आपण प्रथम ताम्हण हे तांबे किंवा पितळाचे किंवा चांदीचे असावे. ताट किंवा ताटली नसावी. निरंजन लावावे. ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. फक्त दक्षिण दिशेला नसावे. प्रथम पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या रांगोळीभोवती हळदी कुंकू टाकावे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा. मधल्या बोटांनी किंवा अंगठ्यांनी खालून वर आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकावरती अक्षता लावून उरलेला आशीर्वाद म्हणून अक्षता त्यांच्या डोक्यावरती टाकाव्यात. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूला त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि ताम्हणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी. असे 2 वेळा करायचे आणि नंतर ताम्हणामध्ये सुपारी व अंगठी ठेवून द्यायची. त्यानंतर 2 हातात ताम्हण घ्यायचं. एका हातात ताम्हण घ्यायचे नाही आहे आणि डावीकडून उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने 3 वेळा ओवाळायचं. ओवाळत असताना अक्षवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असे ओवाळताना 3 वेळा म्हणायचे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा. त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी आणि राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा. येन बद्धो बली राजा दान वेद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबंधम्मी रक्षे माचल. हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणावा. या मंत्राचा उच्चार करून भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी आणि नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे, जसे की पेढे, मिठाई वगैरे. आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळून म्हणून काय द्यावे. भावाने बहिणीला ओवाळली म्हणून काय द्यावे तर सोने देऊ नये, कारण सोने गरम असते आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव हा रागीट आणि तापट होतो असे म्हटले जाते. म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता, मिठाई, कपडे, पैसे देऊ शकता. त्यानंतर लहान भाऊ असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे, मोठा भाऊ असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे. तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन हे साजरी करू शकता.
आता जर तुमच्या घरामध्ये सोयर असेल, सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू नका. पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा महिलांनी, मुलींनी सुद्धा रक्षाबंधन साजरे करू नका, कारण ही एक पूजाच आहे. तसेच गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट आहेत, गरोदर आहेत, तर त्या राखी बांधू शकतात, रक्षाबंधन साजरे करू शकतात. त्यानंतर राखी आपण कशी बांधावी आणि बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता, परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाच्या धाग्याची घेऊ नये. लाल, पिवळा किंवा केशरी धागा असलेली राखी घ्या. तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली असावी. राखी तुटल्यास तिला न्याण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी, तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासानंतर तुम्ही काढली तरी चालते. त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते, किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत ती काढत नाहीत. आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. भद्रा काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे भद्रा काळात कोणतीही शुभकार्ये आणि मंगलकार्ये केली जात नाहीत. यंदा नारळी पौर्णिमा ही 2026मध्ये 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 असणार आहे. सूर्योदय तिथीनुसार 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे. पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 ते 9:48 दिलेला आहे. बघा, यंदा राखी बांधण्यासाठी हे 3 शुभ मुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितले आहेत. पहिला सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 आहे. दुसरा अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 आहे. या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा राखी बांधू शकता. सायंकाळचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:43 ते रात्री 9:30 आहे. या 3 सुवर्ण मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर वाढेल. त्याचबरोबर राहू काळ सुद्धा आहे. राहू काळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहू काळात कोणतेही मंगल कार्य किंवा शुभकार्य केले जात नाहीत. त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 राहू काळ आहे. तर या वेळेमध्ये भावाला ओवाळायचंही नाही आहे आणि भावाला राखीसुद्धा बांधायची नाही आहे. जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर 28 तारखेला सकाळी 9:30 अगोदर तुम्ही राखी बांधू शकता. पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण 28 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मांडली जाते. त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली असेल पण ही सूर्याने बघितलेली आहे, म्हणून 9:30 सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरीसुद्धा चालते. दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रा काळाचा खूप अडथळा असतो, पण यंदा मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ नाही आहे. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण यावर्षी राखी पौर्णिमेला आहे, पण ते आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता. पण राहू काळ जो आहे तो आपल्याला वगळायचा आहे. राहू काळ सोडून मग तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता. आणि आपण दर महिन्याला जो पौर्णिमेचा सत्यनारायण करतो त्याबद्दल देखील थोडी माहिती घेऊया. पौर्णिमेचं सत्यनारायण तुम्ही 27 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकता. पण काही कारणाने 27 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 28 तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा सत्यनारायण करू शकता. कारण 27 तारखेला जरी पौर्णिमा तिथी असली तरी 28 तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे. त्यामुळे ती दिवसभर मान्य असणार आहे. म्हणून 28 तारखेला सुद्धा दिवसभर तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांनाही ही माहिती उपलब्ध होऊन जाईल. तसेच व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. तसेच तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.